अरविंद यांनी सर्वप्रथम महाबोधी विहाराबद्दलची माहिती लोकांना दिली आणि त्याने टेलिग्राफ नावाचं साधं पेपर निघत होता. या टेलिग्राफच्या पेपरमध्ये महाबोधी विहाराची काय अवस्था आहे हे त्यांनी सर्वप्रथम नमूद केलं आणि हा पेपर कोणी वाचला तर शिलोंमधले एक गृहस्थ तरुण गृहस्थ बुद्ध धर्माची आवड असलेला आणि त्या गृहस्थानं त्या तरुणानं तो लेख वाचला आणि तो लेख वाचल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं की आपण भारतामध्ये गेलो पाहिजे आणि भारतामधलं ते महाबोधी विहार ते बघितलं पाहिजे, दुरावस्था आहे ती आपण बघितली पाहिजे. आणि शिलोंमधला एक तरुण भारतामध्ये येतो आणि भारतामध्ये आल्यानंतर तो त्या ठिकाणी महाबोधी विहार जे महाबोधी विहार जातो त्यावेळी जंगल सगळे जंगल होतं, रस्ते नव्हते, कसे तरी ते त्या ठिकाणी पोहोचतात आणि तिथे गेल्यानंतर ते धड म्हणजे अक्षरशः रडतात. एक शिलोंमधला बौद्ध माणूस 1900 शतकात सांगतात भारतामध्ये महाबोधीचं सगळी अवस्था दुरावस्था बघतो आणि धडा रडतो आणि तेव्हा तो निर्णय घेतो की या महाबोधी विहाराचं म्हणजे ही दुरावस्था संपली पाहिजे आणि त्याकरता मग त्यांनी सुरुवात प्रयत्न केले आणि म्हणून महाबोधी सोसायटीची स्थापना त्यांनी केली 1891 मध्ये. आणि 1891 महाबोधी विहाराचं जे आंदोलन आहे ते आंदोलन आजचं आंदोलन नाही. 1891 पासून त्यांनी ते आंदोलन सुरू केलं तेव्हा त्यांना प्रचंड त्रास झाला. या तिथे जे महंत राहतो महंत लोकांनी त्यांना मारहाण केली अनेक आणि नंतर ती कोर्टमध्ये केस झाली आणि त्यानंतर 1949 मध्ये महाबोधी टेम्पल ऍक्ट तयार करण्यात आला. आता 49 मध्ये तयार केलं ठीक आहे त्यावेळी आणि 4 लोकांमध्ये त्याच्यामध्ये काय की 4 लोक बौद्ध आणि 4 लोक हिंदू यासाठी 4 बौद्ध आले. अनाधारित धर्मप्रांतीचे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा परिणाम होऊन एक 4 लोक त्या बौद्ध म्हणून आले आणि ते 4 बौद्ध सुद्धा राहिले नसते ते पूर्ण हिंदूंच्या ताब्यामध्ये गेलं असतं. परंतु महाबोधी म्हणजे अनाधारित धर्मप्रांतीचं त्यांचं आंदोलन आणि त्यांनी ज्या पद्धतीने इंग्रज त्याचा परिणाम होता. आता या ठिकाणी हा कायदा 1949 आपली भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचं जन्म केलं अतिशय महत्वाचं रामटेक साहेबांना गोगाई साहेबांना माहित आहे की तेव्हा करून काय की घटनेमध्ये जे काही अधिकार देण्यात आलेले मानवी ह्युमन राईट्स दिलेले आहे याचा विरोध करणारे जे काही कलम असतील कायदे असतील ते कायदे रूढी परंपरा चालीरीती आणि जे काही असेल ते सर्व निरस्त होईल. निरस्त म्हणजे महाबोधी टेम्पलचा जो काही वाद नाही आहे जो काही वाद निर्माण करणारा की हा कायदाच बेकायदेशीर असं त्या टेम्पलवरचं महाबोधी टेम्पल ऍक्ट आहे हाच बेकायदेशीर आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 13 नुसार हा निरस्त झालेला आहे. आणि पुन्हा तिथे कलम आहे कलम 25 धर्म अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे या देशातील प्रत्येक धर्माच्या लोकांना त्यांचे जे विहार त्यांचे जे काही धर्मस्थळ असतील त्याचं म्हणजे त्याची व्यवस्था करण्याची किंवा त्याचं सगळं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन हे त्या लोकांच्या हातामध्ये नाही इस्रायलच्या हातामध्ये नाही. यासाठी आर्टिकल 25 आहे. म्हणजे संपूर्ण कायदा हा बौद्धांच्या बाजूने आहे लक्षात घ्या. परंतु बिहार सरकारची हरियाणी किंवा तिथे त्यामध्ये होऊ शकलं आहे. आणि त्यानंतर पहिलं आंदोलन अनागरिक धर्मपालांनी केलं. दुसरं आंदोलन अलीकडच्या काळामध्ये आपले सुरेश प्रसादने केलं आणि आता हे जे तिसरं आंदोलन आहे हे तिसरं आंदोलन केवळ महाराष्ट्राचं नाही लातूरचं नाही हे आंदोलन संपूर्ण भारताचं झालेलं आहे.
आणि त्यानंतर आणखी बरोबर आहे आणि आपले जगाचं आंदोलन झालं, लक्षात घ्या. हे आंदोलन नागपूरच्या या संविधान चौकातील लोकांचं आंदोलन नाही, या जगातील सर्व बौद्धांचं आणि जे लोक म्हणजे कायद्याला मान्यता देणारे किंवा जे समतेच्या बाजूने त्या सर्व लोकांचं आंदोलन आहे. आणि ती दुसरी गोष्ट, कोणती दुसरी गोष्ट, आधी महागती आंदोलनासाठी जी रसद जायची ती नागपूरहून जायची, पैसा असेल, मनुष्यबळ असेल, जे काही इथून जायचं. आता तुम्हाला माहित असेल बिहारमध्ये जे म्हणजे आता जे लोक शिकलेत, ज्या आंबेडकर शिकलेत आणि त्यांना बौद्ध धर्माचं महत्व दिलं, आता खेड्यापाड्यामध्ये सभा बिहारच्या राज्यामध्ये इथे अमन कामे होते, त्यांना माहित आहे. आता बिहारच्या वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठ्या सभा तिथल्या लोकांच्या आणि जे बिहारी आहे, बिहारचे रहिवासी आहेत आणि बौद्ध स्वतःला बौद्ध मानतात अशा लोकांचा आता आंदोलनामध्ये सहभाग आहे. हे आंदोलन आता महाराष्ट्राचं नाही, आता आंदोलन बिहारचे लोक, मध्य प्रदेशचे लोक, उत्तर प्रदेशचे लोक. आता मला कोणी सांगत, मला तुम्ही सांगत होते सर, हे जे प्रोग्राम सांगत होते की दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला सहभाग मिळतात. आणि बरोबर आहे, हे आंदोलन आता मुंबईमध्ये सुद्धा अनेक विहारांमध्ये ठाणे असेल किंवा वेगळ्या ठिकाणी मोठमोठे आंदोलन होत आहे. हे आंदोलन आता या देशातील आणि जगातील बौद्ध लोकांचं आंदोलन झालेलं आहे. ही गोष्ट शासनाच्या सुद्धा लक्षात आली पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून आता ज्या पद्धतीनं इथे थोरात साहेब, त्यानंतर गेडाव साहेब आणि नंतर आमचे मित्र राजकिशन सांगतील की कायदे केस चालू आहे आणि केसचा निकाल सुद्धा आपल्या बाजून लागणार आहे. पण हे आंदोलन आपल्याला शेवटपर्यंत काम ठेवावं लागणार आहे. आंदोलनाचा सुद्धा वेगळा प्रभाव न्याय समितीवर सुद्धा पडणार आहे, लक्षात घ्या. आणि त्या बेंचमध्ये कोणा नाव माहिती, आपलं नाव माहिती, आपण बोलायचं नाही, त्याचं बोलायचं नसतं, कारण त्या गोष्टी वेगळेच होतं, त्याचा वेगळ्या प्रमाणात बोलायचं आहे. त्या बेंचमध्ये ज्यांच्याकडे केस आहे आणि लावून घेतली तर आपल्याला माहित आहे आपण त्याची बातची दाखवून ती लावून घेतली आणि हे होईल. परंतु आपलं आंदोलन जे आहे ते आंदोलन चालू ठेवणारे हा म्हणजे आंदोलनाचा जो रेटा आहे, हा रेटा असाच राहिला पाहिजे, तर हे आंदोलन यशस्वी होईल. आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी नागपूरच्या लोकांनी आपली जी शक्ती दाखवली, जसं बाबासाहेब म्हणाले एका भाषणामध्ये की बुद्ध धर्म कसा आहे, बुद्ध धर्म हा नाल्यासारखा नाही, नदीसारखा नाही, तर बुद्ध धर्म हा समुद्रासारखा आहे. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये वेगवेगळ्या नद्या, वेगवेगळे नाले नद्या वाहून येतात आणि एक समुद्र होतो, त्याप्रमाणे बुद्ध धर्म आहे. बुद्ध धर्मामध्ये अनेक प्रकारची लोक येतात, एक जाती धर्माची असतील, पण हा बुद्ध धर्म एक प्रमाण आहे. त्याप्रमाणे आम्ही बौद्ध आहोत आणि म्हणून आम्ही बौद्ध असल्यामुळे आम्ही आंदोलनाची ऊर्जा किंवा आंदोलन करणारी लोक आहोत. आम्ही आंदोलन केलंच पाहिजे. आंदोलनाची सुद्धा एक काय असली पाहिजे, एक आचारसंहिता असली पाहिजे, आचारसंहिता असली पाहिजे. मला बरोबर आहे त्याचं म्हणणं, पण आचारसंहिता असली पाहिजे आणि तरच ते आंदोलन यश होते. आणि म्हणून हे आंदोलन या ठिकाणी भीमराव कोण आपले गंभीर आणि भारतीय बौद्ध महासभा आणि चंद्रकीर्ती आणि इतर सर्व लोकांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन चालू आहे. हे अतिशय महत्वाचं आंदोलन आहे आणि या आंदोलनाला म्हणजे जे आंदोलन होणार आहे ही गोष्ट तुम्ही लिहून ठेवा. पण त्यासाठी आमचं आंदोलन त्यांनी करून आंदोलन आणखी कसं केलं याचा विचार करणं आवश्यक आहे. या ठिकाणी दुसरा जो मुद्दा आहे, ज्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि दीक्षाभूमीचा जो मुद्दा आहे, लक्षात घ्या, कोणती गोष्ट आपल्याला आंदोलनाशिवाय मिळत नाही. आता जी दीक्षाभूमी जमीन ही सहज दिली नाही, यशवंत त्यावेळी आपल्या लोकांनी त्यामध्ये आवेश या व्यक्ती अंकित होतात. अनेक लोकांनी संघर्ष केला, ही जमीन मिळाली. आणि आता इथे म्हणजे हे मुद्दे आपल्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाने हे आपल्या दीक्षाभूमीला त्यांचा एक दिलाय, डॉक्टर नरराव शेगडे त्यांचा
A1 दिलेला आहे, पण केंद्र सरकारकडून मान्यता दिली तिकडे केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव गेलेला आहे, अजून त्याला मान्यता मिळत नाही। इथे आणखी परत पाहतो की दीक्षाभूमीच्या आजूबाजूला ज्या जागा आहेत त्या जागा झडप करण्याचे प्रयत्न इथलं प्रशासन आणि इथली व्यवस्था करीत आहे। इथे मेट्रो कुठे, मेट्रो तिकडे पाहिजे होतं, मेट्रो दीक्षाभूमी काय मेट्रोला तेव्हा सुरू करायला पाहिजे होता। मेट्रोला यासाठी आणलं की जागा जी आहे शासकीय जागा या दीक्षाभूमीला मिळू नये म्हणून मेट्रो आणण्यात आलेला आहे। त्यावेळी जर मेट्रो विरोध केला असता तर मेट्रो तिथे आली असती आणि मोठी जागा इतक्या आणि म्हणजे लहानचं ऑफिस आहे तर तेवढी तरी जागा त्यांनी हळद केलेली आहे। आणखी तुम्हाला सांगतो आपल्या बाजूला माताची जागा आहे, IITची जागा आहे आणि समोर जेलची जागा आहे। ज्यांनी काय केलं, मी डॉक्टर आपल्या ठिकाणी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडला, अक्षरामध्ये मांडलेला होता आणि तो मुद्दा असा की लक्षात घ्या की ही जी जागा आहे जेलची पण तुम्हाला माहित असेल म्हणजे आपलं सोशल मीडिया जे ऑफिसच्या बाजूला जेलची जागा आहे त्या त्यांनी भिंत टाकलेली आहे आणि तिथे काय असायचं कारण की लोक यायचे त्यांची म्हणजे बाथरूमची व्यवस्था त्या ठिकाणी केली जायची, मोठ्या प्रमाणात तिथे व्यवस्था व्हायची, दुसरी शौचालयाची व्यवस्था व्हायची, जसं IITच्या जवळ व्यवस्था व्हायची आणि काही मातापितेच्या संदर्भात व्यवस्था व्हायची आणि आपल्या लोकांची ती व्यवस्था त्यावेळी व्हायची। आता त्यांनी भिंत टाकली की तिथे यापुढे आपल्याला शौचालयासाठी जागा निर्माण लागली आणि IITच्या लोकांनी सुद्धा तिथे इमारत बांधली, इमारत बांधकाम सुरू झालेलं आहे। म्हणजे या ठिकाणी जर व्यवस्था नसेल तर लोक येणार नाही, लोक येऊ नये, लोक दीक्षाभूमीचं महत्व वाढू नये, दीक्षाभूमी ओळख पडावी याकरता दीक्षाभूमीच्या आजूबाजूच्या जागा आहे त्या जागा शासनाने आणि इथल्या व्यवस्थेनं हा सगळं आपल्या कब्जामध्ये घेतलेलं आहे। हे फार मोठं षडयंत्र लक्षात घ्या। अशा ठिकाणी विलास चौकातील एक मुद्दा मांडला, अतिशय मोठा मुद्दा मांडला।